नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, अस्तर मेन फॅब्रिकला कसं जोडायचं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर बघा, साईड पार्ट एकसारखेच होऊ नये, एकाच बाजूचे होऊ नये म्हणून मी बघा मध्ये दाखवल्याप्रमाणे एकासमोर एक ठेवलेले आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. आणि बघा, जर तुम्ही नवीन असाल तर असं पिन लावून तुम्ही शिलाई करू शकता, म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. सावकाश पद्धतीने शिलाई करायची आहे आणि आपल्याला पाव इंचाने शिलाई करून घ्यायची आहे आणि एकसारखं शिलाई करायची आहे. थोडी कमी थोडी जास्त अजिबात करायची नाही, एकसारखी करायची म्हणजे व्यवस्थित छान शिलाई छान बसते, फिनिशिंग पण येते आपल्या ब्लाऊजला. तर अशाच पद्धतीने आपण साईड पार्ट जो आहे तो सगळीकडून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला सावकाश पद्धतीने अशा पद्धतीने. आणि हा जो डावा हात असतो तो त्यावरती आपण असं गच्च ठेवायचं आणि कपडा हे करायचा, म्हणजे कपडा सरकत नाही आणि गोळाही होणार नाही अशा पद्धतीने जर आपण अस्तर लावलं तर. तर बघा, आता इथे मी घेतलेली आहे कटोरी पण एका साईडची होऊ नये म्हणून मी बघा एकासमोर एक ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे. तर आता इथे मी पिन लावलेली नाही कारण मला सवय झालेली आहे. आता तुम्ही जर नवीन असाल तर पिन लावून घ्या प्रत्येक पार्टला आणि मग नंतर शिलाई करून घ्या त्यावरती. तर बघा, जी ओळखायला यावी म्हणून समोरासमोर ठेवायचं, म्हणजे एकाच बाजूची होते, मग नंतर बुसवत बसावं लागतं त्याच्यासाठी. तर कटोरी पण सगळ्या साईडने आपण जोडून घेणार आहोत आणि नंतर जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. इथे कट करते वेळेस पण फिनिशिंगमध्ये छान कट करून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम सावकाश पद्धतीने, म्हणजे शिलाईच्या वरती जाऊ नये, म्हणजे जास्त कपडा कट होऊ नये असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी घेतलेला आहे पाठीमागलचा भाग. तर तुम्हाला पाठीची पट्टी लावायची असेल तर अशाच पद्धतीने सरळ टीप देऊन टक्स टाकून खालच्या साईडने पाठीची पट्टी लावून घ्या. नाहीतरी मग जर कपडा पलटून घ्यायचा असेल तर आता इथे मला पाठीची पट्टी लावायची नाही आहे, फक्त पलटून घ्यायचं आहे. आणि गळाला पण मी पायपिंग करणार नाही आहे, पाठीमागे डिझाईन बनवायची आहे, त्याच्यासाठी मी फक्त बघा शिलाई करून पलटून घेणार आहे. तर बघा, इथे गळा पण इकडे तिकडे पसरट होऊ नये म्हणून पण मी इथे सावकाश पद्धतीने पिन लावून घेतलेला आहे आणि आता इथे आपण शिलाई करून घेणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे. व्हिडिओ सावकाश याकरिता केलेला आहे की कारण तुम्हाला समजावं म्हणून. अशा पद्धतीने जरा वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करून घ्या. एकदा तुमचा हात साफ झाला की मग लवकर स्पीड थोडीशी वाढवा, पण सुरुवातीला हे सावकाशच करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तुमचं अस्तर जोडलं जाईल. अस्तर मेन म्हणजे अस्तर जर फिनिशिंगमध्ये आपल्या ब्लाऊजला जोडलं तरच ब्लाऊज तुमचा फिनिशिंगमध्ये खूप छान दिसेल. तर बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण पलटी मारून घेणार आहोत आणि त्यावरती दाबटीप द्यायची आहे आपल्याला, खालच्या साईडने पण आणि कमरेच्या साईडने पण आणि गळ्याला पण आपण वरतून दाबटीप देणार आहोत. सावकाश पद्धतीने आपल्याला एकदम कडेने शिलाई करून घ्यायची आहे, एकदम कडेने अशा पद्धतीने बघा. आणि अस्तरचा जो भाग आहे तो वरती दिसायला नको आहे म्हणून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे सावकाश. तर मैत्रिणींनो, तुम्हाला याच्यामधला कोणताही पार्ट जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशी छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणखीन तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण बघा खालच्या साईडने पण अशाच पद्धतीने दाबटीप देणार आहोत. इथे पण खालच्या साईडने जो अस्तरचा भाग आहे ना तो दिसू नये म्हणून आतमध्येच आतमध्येच असं ओढून घ्यायचं आहे आणि मग नंतर शिलाई करून घ्यायची आहे वरून. आणि हे बघा, अशा पद्धतीने हाताने साफ करत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हाताने साफ करत शिलाई केलात तर मग कुठेही तुमचा कपडा जो आहे तो गोळा होणार नाही
किंवा कपड्याला अजिबात चून पडणार नाही व्यवस्थित. तर आता बघा बाही आपण घेतलेली आहे. बाही आपली एकाच बाजूची होऊ नये म्हणून मी बघा पुढच्या साईडने अशी खून करून घेतलेली आहे खडूने. तर ती ठेवायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे ओळखायला येतं की पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कोणता आहे ते. आणि त्याच्यामुळं अशी एका साईडला कोणत्या तरी खून करायची आणि त्याच पद्धतीने बघा ठेवायचं. आणि समोरून बघा एक असा अर्धा इंचाने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ही पण मी पलटून घेणार आहे आणि मग नंतर त्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे. एकदम कमी वेळेमध्ये अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही अस्तर जोडू शकता या पद्धतीने. आणि अस्तर जर एकदम छान फिनिशिंगमध्ये जर बसलं जोडण्यात आलं तर तुमचा ब्लाऊज इतका छान फिनिशिंगमध्ये येतो ना, खूप छान पद्धतीने. तर बघा त्यावरती पण आपण दापटीप दिलेली आहे बाहीवरती. असं बघा पलटून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अस्तरचा, याला पण अस्तरचा भाग दिसू देणार नाही. अलीकडून अस्तरचा भाग आतमध्येच ओढायचा आणि वरतून जो मेन पीस आहे ना तोच दिसायला पाहिजे. थोडंसं अस्तर बाहेर दिसलं ना व्यवस्थित दिसत नाही, ब्लाऊज खूप खराब दिसतो. तर या साईडने पण आपल्याला बघा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे डाव्या हाताने कच्चं असं पकडून घेतलेलं आहे, म्हणजे कपडा गोळा होऊ नये म्हणून व्यवस्थित, आणि ती बाहीला पण गोळा होत नाही. अशा पद्धतीने जर आपण शिलाई केली तर ना आता ती खड्यावरचे जे आलेले आहेत ना ब्लाऊज, याला पण खड्यावर बाहीला होती, पण मी ते कट करून अगोदर ते थोडंसंच आलेलं आहे छोटा, त्याच्यामुळे अगोदर मी कट करून घेतलेलं आहे आणि अशी प्लेन बाही बनवलेली आहे. आणि आता त्यावरती आपल्याला लावायचं आहे ती खड्यावरची थोडीशी लेससारखी लावणार आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवेनच तुम्हाला. तर जी एक्स्ट्रा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये बघा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित छान पद्धतीने. आता इथे बघा आपल्याला लावायचं आहे इथे लेससारखंच. हे बघा मी इथे साईडला मी असंच ठेवलं होतं, म्हणजे आता ही छोटीशी आहे आणि एका साईडला असंच जर मी कट केली असते तर एका साईडला आलं असतं आणि एका बाहीला थोडंसंच आला असता. म्हणून मी आता बघा काय करणार आहे, तर ही आपल्याला इथे मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि जी मधोमध असलेलं आहे ना ते दोन्ही बाहीला आपण लावणार आहोत. अशा पद्धतीने जर दोन्ही साईडला पण आणि मधोमध छान दंडाला येतं हे खडेवरची जी लेस आहे, लेससारखं लावायचं आहे आपल्याला आता हे. तर बघा याचा पण मध्य काढायचा आहे आणि बाहीचा पण मध्य काढायचा आहे आणि हे दोन्ही टिक जे आहेत ते जुळवायचे आहेत. आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी खूपच सावकाश गेलेली आहे, कारण खडावर असल्यासारखं होतं ना ते, त्याच्यामुळे सुई तुटायची पण शक्यता होती, म्हणून मी जरा सावकाशच शिलाई करून घेतलेली आहे हळूहळू. तर तुम्ही पण असंच करा, म्हणजे गडबड करू नका, नाही तर मग आपली सुई तुटून जाते त्या खडावरती जर बसली तर. आणि आता या साईडने पण आपल्याला प्लेन जो आहे ना थोडंसं आतमध्ये दुमतायचं आहे आणि मग नंतर त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. अजिबात ओळखू येणार नाही, खूप छान लेस लावल्यासारखीच दिसते आपली बाही ही बघा. म्हणजे जी छोटीशीच येत आहेत आता पट्ट्या, त्याच्यामध्ये असे 2 कट करायचे आणि 2 भाग करून लावायचे, दोन्ही बाहीला पुरतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हाईप करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत आणि शिकायची ज्यांना आवड आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल याचा. तर बघा अशाच पद्धतीने मी दोन्ही साईडच्या पण जोडून घेतलेले आहेत. तर आपला अस्तर जो आहे तो मेन फॅब्रिकला जोडून झालेला आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये अगदी जोडून झालेला आहे. तर बघा, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.